भीतीचं कारण नाही आहे. तर आता किल्ला चालू झालेला आहे. पाऊस जरी आला तरी आम्ही हा ट्रॅक पूर्ण केल्याशिवाय काय माघारी जाणार नाही. किती अडचणी आल्या, संकट आले तरी किल्ल्याचा ट्रॅक हा पूर्ण होणारच आहे. तर हा आहे सुधागड आणि रायगड या दोन्हीपैकी एक राजधानी बनवायची शिवरायांना. फक्त एका मार्काने सुधागड किल्ला कॅन्सल झाला आणि रायगड राजधानी झाली. स्वराज्याची दुसरी राजधानी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही कल्पना करा की हा किल्ला कसा असेल. रायगडच्या तोडीचा किल्ला आहे. जेव्हा आपल्याला राजधानी करायची होती महाराजांना, तेव्हा त्यांनी काही प्रमुख किल्ले चॉईस केले. त्यामध्ये पण हा दुसऱ्या नंबरवरती सुधागड किल्ला होता. आणि नंतर मग आणि पहिली पसंत त्याच्यामध्ये एक मार्काने सुधागड किल्ला राजधानी झाला नाही. तर हा आज स्वराज्याची दुसरी राजधानी असती. शिवरायांचा राज्याभिषेक, त्यांचे राणीवासा वगैरे सगळा इथेच असता. किल्ला खूप छान आहे बघायला, परिसर बी खूप छान आहे. तर तुम्ही येऊ शकता, किल्ल्याला भेट देऊ शकता आणि आपला इतिहास जाणून घेऊ शकता. किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून खोपोलीवरून यावं लागेल आणि तुम्ही पुण्याहून आलात तुम्हाला लोणावळा खोपोली पण येता येतं आणि तामिनी घाटातून पण आपल्याला किल्ल्यावरती येता येतं. पण आम्हाला तर असं वाटतं की पुण्याचे जे ट्रॅकर्स आहेत त्यांनी तामिनी घाटातून यावं. हा रस्ता थोडासा म्हणजे चांगला आहे. त्या खाली गावापर्यंत येऊपर्यंत 4-5 किलोमीटर थोडासा आहे रस्ता खराब, बाकी तिथपर्यंत रस्ता खूप छान आहे. आणि बाकी पूर्ण ह्या किल्ल्याचा इतिहास आणि बाकीच्या गोष्टी पुढे दाखवत राहू ह्याच व्हिडिओमध्ये. जय शिवराय. सुधागड किल्ल्यावरती आम्ही आहोत आणि आता सुधागड किल्ल्याच्या पायथ्याला वर्षापूर नावाचं गाव आहे. त्या गावाबद्दल आम्ही थोडंसं इतिहास सांगतो. ह्या गावामध्ये औरंगजेबाचा जो वरून आलेला तुरी करून आलेला मुलगा होता अकबर, त्याला संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये आश्रय दिला होता. आणि संभाजी महाराजांची आणि अकबराची पहिली भेट या सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला
बघतोय. पाठीमागे आपल्या चिलखती बुरुज आहे. आपण हा चिलखती बुरुज बघूया. किती पाऊस पडू द्या, माघार नाही, ट्रेकिंग पूर्ण होणार. ही मोहीम आज सुधागडची मोहीम फत्ते केल्याशिवाय आम्ही माघार येणार नाहीत. सुधागड ट्रॅकच्या वेळी ज्या आम्हाला आज अडचणी येतात त्याच्यावर बोलण्यासाठी आपले सहकारी मित्र जे की आमच्याबरोबर कंटिन्यू गड किल्ल्यावरती असतात, काकासाहेब भांडवलकर, हे बोलतील. किल्ल्यावर येताना अंदाज बांधायचा नाही की पाऊस आहे नाही. येताना आपलं सगळं सेफ्टी साहित्य घेऊन यायचं. रेनकोट असेल पावसाळ्यामध्ये, एखादी काठी असेल आधारासाठी, ते घेऊन येत जावा. मोबाईलसाठी कव्हर घेऊन येत जावा. आज आम्ही काहीच आणलेलं नाही, त्यामुळे आम्ही आज पावसामध्येच ट्रॅक करत आहोत. नाही, असं वाटलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठंच नाहीये, की आमची आम्ही गाफील राहिलो आणि शिवाय कोकणामध्ये आलो. तरी आम्हाला पुण्यावरून कोकणामध्ये आलो, सुधागड कोकणामध्ये होतो. आणि इथं आल्यावर आम्ही अर्ध्या ट्रॅकपर्यंत तुझ्या 2 सीडी मार्ग आहे आपला, पहिला आणि दुसरा. तिसऱ्या महादरवाजेपाशी आल्यानंतर आम्हाला पाऊस लागलाय आणि चांगल्यापैकी पाऊस आहे. एक गोष्ट चांगली की आमच्यापाशी वॉटरप्रूफ मोबाईल आहे, त्याच्यामुळे काय एवढं कारण नाही आहे. तर आता किल्ला चालू झालेला आहे. पाऊस जरी आला तरी आम्ही हा ट्रॅक पूर्ण केल्याशिवाय काय माघारी जाणार नाही. किती अडचणी आल्या, संकट आले तरी किल्ल्याचा ट्रॅक हा पूर्ण होणारच आहे. तर हा आहे सुधागड आणि रायगड या दोन्हीपैकी एक राजधानी बनवायची शिवरायांना. फक्त एका मार्गाने ते सुधागड किल्ला कॅन्सल झाला आणि रायगड राजधानी झाली. स्वराज्याची दुसरी राजधानी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही कल्पना करा की हा किल्ला कसा असेल. रायगडच्या तोडीचा किल्ला आहे. जेव्हा आपल्याला राजधानी करायची होती महाराजांना, तेव्हा त्यांनी काही प्रमुख किल्ले चॉईस केले. त्यामध्ये पण हा दुसऱ्या नंबरवरती सुधागड किल्ला होता. आणि नंतर मग पसंत आणि पहिली पसंत त्याच्यामध्ये एक मार्काने सुधागड किल्ला राजधानी झाला नाही. तर हा आज स्वराज्याची दुसरी राजधानी असती. शिवरायांचा राज्याभिषेक, त्यांचे राणीवासा वगैरे सगळा इथेच असता. किल्ला खूप छान आहे बघायला, परिसर बी खूप छान आहे. तर तुम्ही येऊ शकता, किल्ल्याला भेट देऊ शकता आणि आपला इतिहास जाणून घेऊ शकता. किल्ल्यावर सुधागड तालुका पण आहे रायगड जिल्ह्यामध्ये येणारा हा किल्ला. पाच्छापूर गावापाशी, त्याच्या सुधागडच्या पायथ्याला पाच्छापूर नावाचं गाव आहे, जिथं शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर जो बंड करून पळाला होता आणि त्यांनी आश्रय घेतला होता दख्खनमध्ये, मराठ्यांचा आश्रय घेतला म्हणजे संभाजी महाराजांकडे. औरंगजेबाचं भय एवढं होतं की त्याला अख्ख्या हिंदुस्थानामध्ये राजपूत असतील, बांगलादेशामध्ये असतील किंवा कुठंच त्याला आश्रय दिला नव्हता. तो आश्रय फक्त मराठ्यांनीच दिला आणि तो शंभू महाराजांनी दिलेला आहे त्याला जो आश्रय. मग तो इथे आला आणि इथून पण तो पळून गेला शेवटी घाबरून. तर असा हा ऐतिहासिक किल्ला, सर्वांनी या किल्ल्याला भेट द्यावी. सुधागड किल्ल्यावरती हे वाड्याचे अवशेष. या ठिकाणी राजवाडा होता, राजसदर होती. खूप मोठा किल्ला आहे. त्या ठिकाणी राजसदर असावी आणि हे राजवाडा असावा.
किल्लेदाराचा वाडा आपण त्याला म्हणू. चला आता आपण भोराई देवीचं मंदिर, त्यानंतर टकमक टोक तिकडे जाणार आहोत. गुम हो गया. रिपीट करना थाने में जाके. सब सामान गुम हो गया. फोटो दिखाओ. दिखा सकते तुमको. कैसे दिखा. सुधागड किल्ल्यावरती या ठिकाणी एक बोर्ड आहे, कमळतळे महादेव मंदिर आणि सिद्धेश्वर. हे समोर आपण बघतोय हे कमळतळे आहे. या ठिकाणी कमळाची फुलं जास्त प्रमाणात येत असतात, म्हणून त्या तळ्याला कमळ फुले कमळतळे असं नाव दिलंय. आणि समोर आता आपण जातोय महादेवाच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी भोराई देवीचं पण एक मंदिर आहे. धुका असल्यामुळे ते आपल्याला सापडत नाही, पण आपण शोधूया. किल्ला खूप मोठा आहे. सुधागडावरील सुधागडावरती अलिबाग जिल्हा परिषद थोडक्यात रायगड. अलिबाग जिल्हा परिषद. आता आपण भोर संस्थानाचा राजवाडा बघितला सुधागड किल्ल्यावरती. हा राजवाडा बघून आता आपण चाललोय भोराई देवीच्या मंदिराकडे. आणि मंदिरापासून पुढे गेल्यानंतर पुढे काय काकासाहेब हा दरवाजा आहे. मस्त समोर बघा.
सुधागड किल्ल्यावरती भोराई देवीच्या मंदिराच्या जवळपास आपल्याला भरपूर विरगळ बघायला भेटतात आणि या ठिकाणी काही समाधी येतात. ह्या समाध्याचे आता सांगितलं आम्हाला काकांनी की भृग ऋषीच्या काळातील असून त्या काळातील काही ऋषीमुनींच्या समाधी आहेत आणि जे विरगळ आहेत त्या आताच्या आपल्या स्वराज्याच्या सैनिकांसाठी जे बलिदान दिलेलं असतं त्यांच्या विरगळ आहेत. आता आपण भोराई देवीचं मंदिर बघितलं, पंत सचिवांचा भोर संस्थानाचा वाडा बघितला आणि आता आपण जे किल्ल्याचा महादरवाजा आहे ते मंदिर बघण्यासाठी चाललो.